नमस्कार मैत्रिणींनो, सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत। आज ना आपण हे जे मणी आहेत ना, या मण्याचं आपण बीट्सची लाईन बघणार आहे। कारण आपण पहिल्या पार्टमध्ये बघितलं की साधा धागाची जी चैन आहे ती, नंतर जरीच्या धाग्याची चैन, नंतर आपण हा चौड़ा चौकोनी हा आकारही बघू शकता तुम्ही। याच्या नंतर मग एंडची नॉट वगैरे ही कशी पाडायची ते पण बघितलं। तर आता आपण ह्या मण्यांची लाईन बघणार आहे। हे मणी जे आपण सुईमध्ये घेतो त्या कशा पद्धतीने, याला दोरा कोणता वापरायचा, सुई कोणती वापरायची, हे सर्व या व्हिडिओमध्ये बघणार आहे। त्याआधी तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा, मला एका ताईची कमेंट आली होती की त्या म्हणतात की मण्यांचा कलर वगैरे जातो तर तुम्ही कोणते मणी वापरता। तर बघा, मण्यांमध्ये काय असतं, ते मणी जे आहेत ना हे क्वालिटीवर डिपेंड असतात। मणी दोन प्रकारचे असतात, काही हलके असतात, काही भारी असतात। तर हे जे मणी आहेत ना याची क्वालिटी बघू शकता तुम्ही, एकदम चांगले आहेत। मी तुम्हाला काही काढूनही दाखवते। आणि ही मणी आहेत ना हे आपले एवढे काही खास नाही, म्हणजे हे फक्त आपण ट्रायलसाठी वापरणार आहे। याची काही एवढी क्वालिटी नाही, पण हे जे मणी आहेत ना याची क्वालिटी आहे। तुम्हाला मी काढून दाखवते बघा। हे बघू शकता तुम्ही, हे मण्यांची क्वालिटी। आणि हा मणी आहे ना हे बघा, असा छान आहे आणि याची पॉलिशही जात नाही। आता ह्या मण्यांमध्ये आणि ह्या मण्यांमध्ये बघा भरपूरसा फरक आहे, बघू शकता तुम्ही। हे बघा, आहे ना, क्वालिटीवरच डिपेंड असतं। त्यामुळे ब्लाऊजला जर आपण मणी वापरायचे तर हेच मणी वापरायचे। ह्या मण्यांमध्ये बघा अजून काही बारीक आकाराचे पण मणी आहेत, माझ्याकडे आहे। आम्ही हे बघा, हे मणी आहे ना याला जिरा मणी म्हणतात। याचा कलरही थोडासा ब्राउनिश आहे, वेगळाच आहे असा। हे बघा, हे मणी तुम्ही याही मण्यांचं करू शकता, पण आपण आता शिकण्यासाठी हे मणी घेतलेले आहेत। तर आता आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं की गाठ कशी बांधायची, आणि त्याच्यानंतर प्रत्येक वेळेस ते दाखवू नाही शकत। त्यामुळे तुम्ही पहिला व्हिडिओ बघून घ्या, त्याच्यामध्ये आहे गाठ वगैरे कशी बांधायची आणि धागा कसा वर वगैरे येईल। तर हे बघा, ही सुई वापरायची याला। बघू शकता तुम्ही, ही मण्यांची सुई आहे, ही सुई वापरायची। या सुईचं टोक खाली टाकायचं आणि हा धागा असा वर काढून घ्यायचा। धागा वर काढल्यानंतर हा मणी आहे ना एकच मणी घ्यायचा। तुम्ही घेताना 2-3 मणी घेऊ शकता, पण हे बघा आपण ज्यावेळेस गाठ मारतो ना तर त्यावेळेस एकच मणी वळून जर गाठ मारली ना तर आपले मणी पक्के बसतात। कारण काय असतं, एक जर मणी धागा वगैरे निघाला ना तर मग बाकीचे सगळेच मणी निघतात। त्यामुळे काय करायचं, शक्यतो एकच मणी खाली टाकून धागा घेतलेला बरा। हे बघा, या बोटानी सुई आता बघू शकता तुम्ही, आपला धागा वर आलेला आहे। आता आपण सुईमध्ये मणी पण भरून घेतलेली आहे। आता बघा, आता सुईमध्ये आपण मणी टाकल्यानंतर अशा पद्धतीने सुई एक मणी हे करून धागा त्याला गाठ मारत चालायची, साखळी टाक्यासारखंच। हे बघा, मणी टाकला की सुईतून धागा काढायचा, या पद्धतीनेच करायचं।
हे बघा आपली आता मण्यांची लाईन होत आलेली आहे। मण्यांची लाईन झाल्यानंतर आपण शेवटचा धागा वर काढून घ्यायचा आणि मग त्याच्यामधनं सुई परत खाली टाकून पहिलाच धागा वर काढायचा, त्याला गाठ मारायची। आपण ही डिटेलची जी एंडची गाठ आहे याचा व्हिडिओ पण टाकलेला आहे, तुम्ही तो बघून घ्या। आणि त्याच्यानंतर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आता उद्या आपण टिकली वर्क बघणार आहे, त्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करा।